चला, नवीन टॉपिकचं नाव सरळ व्याज. नवीन टॉपिकचं नाव सरळ व्याज. टाकलं. चला, फक्त आता थोडस 5 मिनिटं पहा फक्त काय काय होतंय. टॉपिकचं नाव आहे आपलं सरळ व्याज. आता सरळ व्याज या टॉपिक मध्ये कोण कोण येणार आहे, कसे कसे येणार आहे ते पाहू पहिले इंट्रोडक्शन, आणि मग तुम्हाला समजायला लागेल. सगळ्यात पहिले तर ते आपलं मुद्दल. पहिलं काय राहतं? मुद्दल. मग ह्या मुद्दलावर आपण आकारतो व्याज. 3 नंबर, या मुद्दलाला आपण दाखवतो मुदत. बरोबर. आणि 4, व्याज म्हणजेच काय? व्याजाचा दर. हा, अजून चौथी गोष्ट आहे रास. मुद्दल, मुदत, व्याजाचा दर आणि रास, या 4 गोष्टी आपल्याला या सरळ व्याजामध्ये पाहिजे असतात. आता मग या 4 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मुद्दल म्हणजे काय? आता समजा एखाद्या व्यक्तीला घर बांधायचं आहे, बरोबर. मग तो काय करतो? बँकेतून कर्ज घेतो. ते कर्ज म्हणजे मुद्दल. समजतंय का? किंवा मग जुने लोक होते ते काय करायचे? गावातूनच एखाद्या सावकाराकडून पैसे घ्यायचे. गावाकडून असतात ना लोक, व्याजाने पैसे देतात नाही का आपल्या गावात, तर त्याला सावकार असं म्हणतात. त्या सावकारांपासून ते पैसे घ्यायचे. किंवा मग उसने पासने, जे व्याजाचा धंदा वगैरे करतात असे लोक. म्हणजेच काय? जी रक्कम आपण कर्जाने घेतो त्यालाच मुद्दल असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? फॉर एक्झाम्पल, आता आपल्या घरी लग्न झालं. मग आता लग्नासाठी आपल्याला लागले पैसे. मग आपण काय घेतलं? कर्ज. मग आता जर समजा मला 20,000 रुपये लागताय, मग 20,000 रुपयासाठी मी बँकेत जाईन का? किंवा मला 20,000चं कर्ज पाहिजे, असं मोठी रक्कम पाहिजे असेल तर आपण बँकेत जातो. फॉर एक्झाम्पल 15-20 लाख रुपये लागत असले तर आपण काय करतो? बँकेत जातो. किंवा मग आपण अप्लाय करतो, आधार कार्ड देतो, पॅन कार्ड देतो. मग ते आपल्याला लोन अप्रूव्ह करतात, मग आपल्याला पैसे भेटतात. पण आता 10-20,000 रुपये पाहिजे. 10-20,000 रुपये आपल्याला कुठताय, मग आपण काय घेतो? कर्ज. पण अशा लोकांपासून की ज्याला काय लागतं? व्याज. मग आता समजा मी लग्नासाठी एका जणाकडून 20,000 रुपये घेतले. किती घेतले रे? 20,000 रुपये घेतले. तर हे काय झालं रे? मुद्दल. हे काय झालं? समोरच्याने मला किती पैसे दिले? 20,000. किती दिले? मग आता मी स्वतःसाठी काय म्हणेन? कर्ज घेतलं. मुद्दलाचं दुसरं नाव काय? कर्ज. मुद्दलाचं दुसरं नाव काय? पण मुद्दल म्हणजे अशी अमाऊंट ज्याच्यावर कोणतंही व्याज नसतं. अजून व्याज लागलाय का त्याच्यावर? समोरच्याने जी रक्कम आपल्याला जेवढी दिलेली आहे त्याला म्हणतात मुद्दल. मग आता ह्या पॉइंट मध्ये मुद्दल किती रे? 20,000. कोणाकोणाला समजलं मुद्दल? आता मुद्दलाचे भरपूर काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आता जर समजा मी 2 व्हीलर घेतली, मग 2 व्हीलर घेण्यासाठी बी आपण फायनान्स करतो, बरोबर आहे की नाही? की मी 50,000 समजा फायनान्स केली, बजाज फायनान्स केली, मग 50,000 काय झालं रे? मुद्दल. आणि कर्ज किती झालं? 50,000च. म्हणजे इन शॉर्ट कर्ज म्हणजेच मुद्दल. मग आता हे मुद्दल मी वापरतो, बरोबर आहे की नाही? हे मुद्दल मी काय करतो? वापरतो. समोरच्याचा पैसा आपण वापरतोय, तो फुकट वापरू देईन का आपल्याला? त्याच्यावर जी रक्कम तो आकारतो त्याला म्हणतात व्याज. त्याला म्हणतात. मग कोणी कोणी 10%, कोणी 5%, 2%, जसंही व्याजाचा दर ठरतो त्या दराने तो व्याजाचा दर चालतो. समजतंय? मग हा व्याजाचा दर हा गणितामध्ये, आपल्या गणितांमध्ये असा ठरवला जातो. त्याला म्हणतात दशांशे. दर साल, दर शेकडा. आणि हे जे गणित आपण पाहणार आहे हे गणित असतील बँकिंग फील्डशी रिलेटेड. म्हणजे बँक काय करते? एकदा तुम्हाला पैसे दिले की व्याज जे घेते ते 1 वर्षाचं घेते. काय झालं? 1 वर्षाचं घेते. म्हणजे 20,000 रुपयावर जेही काही व्याज होईल ते 1 वर्षाचं होईल, बरोबर का? मग जर समजा ह्या 20,000 रुपयाचं 1 वर्षाचं व्याज झालं 5,000 रुपये. किती झालं रे? 5,000 रुपये. किती झालं? 5,000 रुपये व्याज झालं.
तर मग एका वर्षानंतर मी बँकेत किती रक्कम भरीन, याला म्हणतात रास. मग रासचा फॉर्म्युला काय, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. मुद्दल किती होतं, व्याज किती लागलं, 5,000. एकूण रक्कम एका वर्षानंतर किती भरली, याला म्हणतात रास. समजलं का? मग बँक काय करते, हे 5,000 रुपये डायरेक्ट वर्षभरानंतर न घेता 12 महिने त्याला भागीला करते. 5,000 भागिले 12 म्हणजेच ते व्याज कसं होऊन जातं, मग आपल्याला महिने द्यावं लागतं. समजतंय का? म्हणजे महिने दिल्याने काय होतं, ते आपल्याला एकट्ठे 5,000 द्यायची गरज नाही पडत. तुम्ही एकत्र पण देऊ शकता, पण बँक तसं करत नाही दिलं तर. म्हणून बँक काय करते, दर महिन्याला आपल्याला हप्ता लावून देते. आपण ऐकतो ना, घराचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, शेताचा हप्ता आहे, याचा हप्ता आहे, हप्ता चालतात सध्या. तर तो हप्ता म्हणजे एक शब्द आहे ज्याला आपण वापरतो 7 दिवस म्हणून, पण हा जो हप्ता शब्द आपण वापरतो बँकिंग फील्ड मध्ये त्याला म्हणतात 1 महिना. दर महिन्याला एक तारीख ठरवलेली असते, त्या तारखेला तो हप्ता कपात होतो. त्या कपातीमध्ये काही मुद्दल कापात आणि काही व्याज कापात. समजताय का? म्हणजे एकत्र डायरेक्ट 31 डिसेंबरला 25 भेटता का, नाही. हे 5,000 जे हे तुकडे होऊन भेटतात. समजताय का? समजा एका वर्षाचं व्याज जर 12,000 असेल, किती, एका वर्षाचं व्याज जर 12,000 असेल, तर तो एकत्र 12,000 देत नाही. दर महिन्याला किती देतो, 1,000 देतो. पहिल्या हप्त्याले 1,000, फेब्रुवारीला 1,000, मार्चले 1,000, एप्रिलले 1,000, असं 12 महिने तो 12,000 भरतो. समजताय का? तर हेच आपल्याला आता शिकायचं आहे. नावच काय आहे, सरळ व्याज. व्याज कसं असेल रे, सरळ. पहिल्या वर्षी जर 100 रुपये लागत असेल तर दुसऱ्या वर्षी बी 100, तिसऱ्या वर्षी बी, चौथ्या वर्षी बी, जोपर्यंत तो आपले पूर्ण पैसे वापस देत नाही तोपर्यंत व्याजाचा दर किंवा व्याजाचे पैसे हे सारखेच राहतील. समजतंय? मुद्दल कोणाकोणाला समजलं? या मुद्दलावर आपण काय देतो, व्याज. आणि मुद्दल अधिक व्याज जर आपण समोरच्याला देऊन टाकलं तर त्याला म्हणतात. आता आपण जर कोणाकडे पैसे मागायला गेले, मग आपण जातो, आमच्या पोऱ्याची अकॅडमीची फी भरायची. अकॅडमीची फी किती आहे, 20,000. मग समोरचा देतो, ठीक आहे, चांगलं काम करतोय, त्या पोऱ्याला अकॅडमीत टाकतोय, मग तो आपल्याला 20,000 देतो. पण तो लगेच प्रश्न विचारतो, वापस का देशील का? तो असं म्हणतोय, आता काही देऊ नको, जाय. समोरचा काय प्रश्न विचारतो, मी देतो भाऊ तुला 20,000 आता लगेच, कारण तू चांगल्या कामासाठी करतोय. पण तो काय म्हणतो, वापस केव्हा देशील? किंवा आपण स्वतःच म्हणतो लगेच देतो ना. तो म्हणतो लगेच म्हणजे मला समजत नाही, काळ सांग, काळ. मग तो सांगतो 1 वर्षानं देईन, 2 वर्षानं देईन, 3 वर्षानं देईन, 5 वर्षानं देईन, पोरगा लागल्यावर देईन, नाही तर नाही बी देणार. तर हे जे आपण त्याला कमिटमेंट करतो की एवढ्या दिवसांनी देईन, एवढ्या महिन्यांनी देईन, एवढ्या वर्षांनी देईन, याला म्हणतात त्या मुद्दलाची मुदत. आता मुदत कशामध्ये राहते रे? दिवसामध्ये पण राहू शकते, महिन्यामध्ये पण राहू शकते आणि वर्षामध्ये पण राहू शकते. मुदत आहे ती. समोरच्याला जेवढं आपण मुदत ठरवली त्या मुदतीत त्याला ते पैसे द्यावे लागतात, आहे की नाही? एकदम सिंपल आहे. कोणाला नाही बी समजवलं असतं तरी बी समजलं असतं. 20,000 रुपये अकॅडमीत आणण्यासाठी आपण दुसऱ्याकडून घेतले मुद्दल, त्याच्यावर व्याज लागला आपले 5,000. एका वर्षानंतर आपल्याला टोटल अमाऊंट द्यायची आहे 25,000. त्याला म्हणू आपण रास. रास म्हणजे एकूण रक्कम. आणि ही रक्कम वापरण्यासाठी आपण समोरच्याला दिलेली मुदत. मग जर आपण त्याला सांगितलं भाऊ 2 वर्षानं तुला 20,000 रुपये वापस देईन, 4 महिन्यानं तुला 2,000 रुपये वापस देईन, तर 4 महिने काय झाली रे? मुदत. कोणाकोणाला समजलं? मुद्दल समजलं, व्याजाचा दर समजला. आता व्याजाचा दर हा फ्लक्च्युएट होत राहतो. एखादी बँक 5% देते, मग त्याच्या बाजूची 6% देते, 7%. आता पेपर सेटर ज्या टक्क्याने देत असेल त्या टक्के आपण काय समजायचे? व्याजाचे दर. बरोबर का? आपण आपल्या याच्यानुसार ठरवू शकत नाही की बघ किती टक्के लागेल, काय लागेल. तर तसं नाही. जो व्याजाचा दर ठरला, जो गणितात दिला तो पकडायचा.
म्हणजेच आता काय महत्वाचं होऊन गेलं आपल्यासाठी, गणित वाचणं. गणित वाचल्यावर आपल्याला समजलं पाहिजे मुद्दल किती आहे, गणित वाचल्यावर आपल्याला समजलं पाहिजे व्याजाचा दर किती आहे, गणित वाचल्यावर आपल्याला समजलं पाहिजे की मुदत किती दिली आहे, आणि गणित वाचल्यावर आपल्याला समजलं पाहिजे की रास किती आहे. समजतंय का? म्हणजे इन शॉर्ट आपल्याला ह्या चारही शब्दांवर प्रश्न येतील. मुद्दल काढा, व्याजाचा दर काढा, मुदत काढा, रास काढा. समजतंय का? आणि हे सगळं झाल्यावर सरळ व्याज काढा. तर हे 5 प्रश्न तुमचे फ्रेम होतील. तर हे एकदम सोपं आहे, तुम्हाला समजलं असेल. हे लिहून घ्या. हे लिहिल्यानंतर आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करू. चला लिहा. मुद्दल, पहिला पॉइंट लिहा, मुद्दल लिहिला. मग आता मुद्दलाची व्याख्या कशी बनवू आपण? लिहा. व्याजाने घेतलेल्या रकमेस, व्याजाने घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात. मुद्दल शब्दाखाली 2 अंडरलाईन. व्याजाने घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात. बरोबर का? बरोबर का? कोणाकोणाला समजतंय मी बोलतोय ते? मराठीतच बोलतोय. व्याजाने घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात. बरोबर का? 2 नंबर काय आहे रे? व्याजाचा दर. आता व्याजाचा दर म्हणजे काय? दुसऱ्याची रक्कम. 2 नंबरचा पॉइंट लिहा, व्याजाचा दर. दुसऱ्याची रक्कम वापरल्याबद्दल, दुसऱ्याची रक्कम वापरतो ना आपण, दुसऱ्याची रक्कम वापरल्याबद्दल द्याव्या लागणाऱ्या मोबदल्यास, दुसऱ्याची रक्कम वापरल्याबद्दल द्याव्या लागणाऱ्या मोबदल्यास, बोला, व्याज असे म्हणतात. दुसऱ्याची रक्कम जर आपण वापरली तर त्या रकमेबद्दल आपण काय देतो? व्याज. व्याज असे म्हणतात. 3 नंबर काय लिहिलं रे? मुदत म्हणजे काय लिहू? व्याजाने घेतलेली रक्कम, व्याजाने घेतलेली रक्कम आपण जितके दिवस वापरतो, व्याजाने घेतलेली रक्कम आपण जितके दिवस वापरतो त्या दिवसांना मुदत असे म्हणतात. व्याजाने घेतलेली रक्कम आपण जितके दिवस वापरतो त्या दिवसांना मुदत असे म्हणतात. झालं?
4 नंबर रास. व्याजाने घेतलेली रक्कम. व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज. व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून. घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून होणाऱ्या रकमेस. होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात. व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात. आता स्टार करा, स्टार स्टार करून आणि महत्वाचा पॉइंट. केला स्टार, लिहा. व्याजाचा दर. व्याजाचा दर हा दर साल दर शेकडा असतो. मग आपण त्याला शॉर्टकट मध्ये काय लिहितो, दसा दशे असं लिहा. व्याजाचा दर हा दर साल दर शेकडा असतो. आता जे जे आपण 4 पॉइंट लिहिले ते परत एकदा वाचा, मग आपण प्रकाराला सुरुवात करू. काय काय लिहिलं आपण. पहिलं लिहिलं मुद्दल. व्याजाने घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात. प्रत्येकाच्या घरच्यांनी, भाऊने, बहिणीने, पप्पाने, मम्मीने आपण कर्ज घेतलं. जे आपण घेतलंय की नाही, मित्रापासून घेतो 100 रुपये, 50 रुपये, फक्त एवढे. मित्राला आपण काय देत नाही, व्याज देत नाही. पण जर तुम्ही मोठी रक्कम कोणाकडून घेतली, 10,000, 50,000, 1,00,000, तर लोक काय घेतात, व्याज. एवढी रक्कम कोणी फुकट वापरू देत नाही. जवळचा व्यक्ती असेल तर वापरू देतो, नाही तर नाही. समजतंय. व्याजाने आपण जी रक्कम घेतो त्यालाच काय म्हणतो आपण, मुद्दल. आपल्या भाषेत आपण त्याला म्हणतो कर्ज. म्हणता की नाही लोक, माझ्यावर कर्ज आहे भाऊ, व्याज देणं पडतं. समजतंय ना. मग त्या मुद्दलावर आपण काय देतो, व्याज. आणि समोरच्याला जेव्हा आपण ती रक्कम वापस देतो तेव्हा मुद्दल प्लस व्याज देतो. मग याला काय म्हणतात, रास. याला काय म्हणतात. तर ते शब्द नवीन आहे म्हणून लक्षात ठेवण्यासाठी परत परत बोलायचं, परत परत वाचायचं. राहिलं मुदत. मग ती रक्कम आपण जेवढे दिवस वापरतो, ती रक्कम आपण जेवढे दिवस वापरतो तेवढ्या दिवसावर आपल्याला त्याला व्याज द्यावं लागतं. बरोबर आहे की नाही. समजा आपण एखाद्या जणापासून मी पैसे घेतले की भाऊ मी लगेच तुला 1 महिन्यात देतो. काही पैसे घेतले मी, मग तो म्हटला भाऊ तुला 1 महिन्याचे 5,000 रुपये व्याज लागेल. मी म्हटलं ठीक आहे, 1 महिन्याचे तुला 5,000 देतो. आणि 15 दिवसात माझ्याकडे पैसे आले. मी किती महिने वापरणार होता, 1 महिना, पण माझ्याकडे 15 दिवसात पैसे आले ना. मग मी आता त्याला किती दिवसाचं व्याज देईन, 15 दिवसाचं देईन. मी असं म्हणेन का घे घेतो 1 महिन्याचं, जाऊ दे. आपण जर त्याला लवकर पैसे वापस दिले तर आपण 15 दिवसाचंच व्याज देऊ त्याला, म्हणजेच मी त्याला फक्त 2,500 रुपये देईन. बरोबर आहे की नाही. का डायरेक्ट वर्षभराचं देता घेईन, घे. बरोबर आहे की नाही. जसं आपल्याकडे पैसे आले आपण ते कर्ज पहिले फेडतो, कारण त्याच्यावर काय चालू राहतं, व्याज. तर तो टॉपिक आपण आता शिकणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे सरळ व्याज. घ्या प्रकार पहिला, सरळ व्याज काढणे. प्रकार पहिला, सरळ व्याज काढणे. त्याची पण व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. सरळ व्याज काय राहतं, लिहून घ्या. दर वर्षाला
सारख्याच असणाऱ्या, दर वर्षाला सारख्याच असणाऱ्या व्याजास, दर वर्षाला सारख्याच असणाऱ्या व्याजास सरळ व्याज म्हणतात. सरळ व्याज हे दरवर्षी सारखे असते. दर वर्षाला सारख्याच असणाऱ्या व्याजास सरळ व्याज असे म्हणतात. सरळ व्याज मध्ये जे व्याज आपण देणार आहे ते वर्षाचं देणार आहे. समजतंय का? कसं देणार आहे? कारण आपण त्याचं नाव काय ठेवलंय? दशे. आपण जे गणित पाहणार आहे त्याच्यात व्याज कसं दिलं जाणार आहे? दशे. समजतंय? म्हणजे दर साल, दर शेकडा, सगळं आपल्याला गणितात दिलेलं असणार आहे. फक्त आपल्याला समजलं पाहिजे काय करायचंय. समजेल ना? हा. मग 1 वर्षाचं व्याज द्यायचंय तर 1 वर्षाचं द्यायचं, 2 वर्षाचं द्यायचंय तर 2 वर्षाचं, सगळं आपल्याला गणितात दिलेलं असणार आहे. प्रकार पहिला आपण टाकला सरळ व्याज काढा. त्याच्या आपण व्याख्या पण लिहून घेतली की सरळ व्याज काय राहतं. सरळ व्याज हे दरवर्षी सारखंच राहतं. पहिल्या वर्षी जर आपण 1000 रुपये देत असू तर दुसऱ्या वर्षी बी 1000, तिसऱ्या वर्षी बी, चौथ्या वर्षी बी, जोपर्यंत पूर्ण रक्कम फिटत नाही तोपर्यंत त्याला 1000 रुपयेच व्याज देऊ. याला म्हणतात सरळ व्याज. आणि व्याजाचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे चक्रवाढ व्याज. दुसरा प्रकार जो आहे तो आहे चक्रवाढ व्याज. त्याला व्याजावर व्याज लागणे असं म्हणतात. पहिल्या वर्षी 100 असेल तर दुसऱ्या वर्षी ते व्याज वाढेल. पण सरळ व्याज मध्ये कसं असतं रे? व्याज दरवर्षी सारखं. डोक्यातच टाकी याचं, व्याज दरवर्षी सारखं म्हणजे सरळ व्याज. मग मला सांगा, जर मी 2 वर्षाचं सरळ व्याज 400 रुपये देत असेल, किती रे? ते 1 वर्षाचं किती देईन? 200. म्हणजे असे फिरवलेले गणित आपल्याला येतील. 3 वर्षाचे जर मी 600 रुपये देत असेल तर 1 वर्षाचे किती? 200. समजतंय ना? कारण आपल्याला माहिती आहे सारखं सारखं आहे. 200 200 200 म्हणजे 3 वर्षाचे 600. आता सरळ व्याजचं सूत्र लिहू आपण. लिहा सरळ व्याज बरोबर. सरळ व्याज काढण्यासाठीचं सूत्र, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल जर सरळ व्याजाचं गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर. सिंपल एकदम. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा, मुद्दलावर काय? व्याज. मुद्दलावर काय? मुदत. बस. 4 शब्दांपैकी 3 शब्द तुम्हाला दिलेले. हे सूत्र सोडवल्यानंतर आपल्याला काय भेटेल रे? व्याज. कोणतं व्याज? चला लिहिलं सूत्र सगळ्यांनी. जोपर्यंत आता सरळ व्याज चालू आहे सगळ्यांनी सूत्र लिहायचं आणि मगच उत्तर काढायचं. पहिला प्रश्न, दशादशे 20 दराने. प्रश्न क्रमांक 1, दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे. दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. अंडरलाईन सरळ व्याज काढा. ते झाल्यावर पहिलं काम सूत्र लिहिणे. सिस्टमॅटिक लिहा. परीक्षेत आठवता या गोष्टी. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. सगळ्यांना समजलं गणित? चला मला मुद्दल कोण सांगतं गणितात? मुद्दल किती आहे? मुद्दल 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 हात वरती करून मुद्दल किती आहे गणितात? गणित वाचलं ना?
हाँ बता भाई, तू कितना है? 3,000 लिया. मुद्दल किती आलं रे? 3,000. मुदत कोण सांगतं? मुदत 3 वर्ष. लिया 3,000 गुणिले 3. आता राहिला फक्त व्याजाचा दर. कोण सांगतं व्याजाचा दर? बस जे जे दिलंय ते गणितात पाहायचं. मुद्दल किती रे? 3,000. मुदत किती रे? 3 वर्ष. व्याजाचा दर किती रे? 20 भागिले 100. हे 16 याचा आपल्याला डायरेक्ट चक्रीवाढ व्याज भेटीन, सॉरी सरळ व्याज भेटीन. 1 2 1 2 काय काय उरलं रे? 300 गुणिले 3 गुणिले 2 बेत्रिक 300 गुणिले 6 300 गुणिले 6 6 0 6 0 सैंत्रिक सरळ व्याज बरोबर लिहा. या गणिताचं सरळ व्याज आलं आपलं 1800. सरळ व्याज बरोबर 1800 रुपये. कोणाकोणाचं उत्तर 1800 आलं? तर ह्या एवढ्या लोकांना सरळ व्याज समजतंय. ज्याला समजत नाहीये त्याचं मी काही करू शकत नाही. याच्यावर सोपं कोणी शिकवू शकत नाही. आता मी काही प्रश्न विचारतो याच्यावर. सरळ व्याज किती आलं? किती आलं? जे जे विचारलं येत असलं तर हातवरती करायचा, नाही तर खालीच ठेवायचा, म्हणजे मला समजेन आयड आहे ना. तर हे 1800 रुपये हे किती वर्षाचं व्याज आहे? हे किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं. येडा माणूस मी सांगितलं 3 वर्षाचं आहे. काय 3 वर्षाचं टाकलं म्हणून 3 वर्षाचं खाल्लं. मग जर 3 वर्षाचं 1800 तर एका वर्षाचं किती दिलं असेल? 3 वर्षाचं दिलं ना आपण समोरच्याला व्याज किती? इकडे ध्यान दे रे. 3 वर्षाचं किती? 1800. मग एका वर्षाचे किती दिले असतील आपण त्याला? तोंडी सांगायचं का उत्तर? हातवरती करायचं, म्हणजे मला येडे समजतील ना. 3 वर्षाचे 1800 दिले की नाही आपण? मग एका वर्षाचे किती दिले त्याला? किती दिले तिकडे? हा तू बता रे. 600 बरोबर. बर पुढचा प्रश्न. जर मी त्याला एका वर्षाचे 600 रुपये दिले तर 6 महिन्याचे किती दिले असते व्याज? 6 महिन्याचं व्याज किती दिलं असतं? सगळ्यात शेवटचा 300. एका वर्षाचे 600 देतोय ना, तर मग 6 महिन्याचे 300 रुपये. समजतंय का? मग जर आता यानं मला विचारलं असतं की भाऊ 3,000 रुपये मुद्दल आहे, 20% व्याजाचा दर आहे. किती आहे? 20% व्याजाचा दर. तर 3 महिन्याचं 6 महिन्याचं व्याज काढा. तर मी पहिले काय केलं असतं? एका वर्षाचं काढलं असतं आणि मग त्याला भागिले 2 केले असते. जर 6 महिन्याचे 300 रुपये होत आहे, किती रे? 6 महिन्याचे. तर 3 महिन्याचे किती? 150. अशा पद्धतीनं गणित चालतं. म्हणून फक्त एवढं विचारलं एवढंच सोडाईन मी, तसं नाही. सगळं आपल्याला जमलं पाहिजे. 3 वर्षाचं किती दिलं आपण त्याला? 3 वर्षाचं किती दिलं? मग 6 वर्षाचं किती दिन? 3600. 3चं 6 18चं 36. 2 नंबरचं गणित. दशादशे 12 दराने. दशादशे 12 दराने 4000 रुपयाचे. दशादशे 12 दराने 4000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज काढा. दशादशे 12 दराने 4000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज काढा. सगळ्यात पहिलं काम, सूत्र. जर कोणाचं सूत्र नसलं तर मग मी त्याचं सूत्र आलाय टाकेन. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. मुद्दल 4000, मुद्दल 5 वर्ष, व्याजाचा दर 12. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. 4000 गुणिले 5. निळ्या पेनाने लिहिणार का? संपला.
4000 गुणिले 5 गुणिले 12 भागिले 100. 100चे 2 झिरो गेले, 4000चे 2 झिरो गेले. काय काय उरलं रे? 40 गुणिले 5 गुणिले 12. 40 पाचा 200, 200 गुणिले 12, 12 दोन्ही 24, 2400 सरळ व्याज. फटाफट फटाफट गुणाकार करायचा. 2400 सरळ व्याज. त्याच्या पुढे लिहिलं का? 2400 सरळ व्याज. किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचे 2400. तर एका वर्षाचे किती? 5 वर्षाचे 2400. तर एका वर्षाची किती? 480. 48 पाचा 240. आलं. गणित क्रमांक 3. दशादशे 4 दराने. दशादशे 4 दराने 7000 रुपयाचे. दशादशे 4 दराने 7000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. महत्वाचे पॉइंट फक्त लाल पेनाने लिहायचे. तू सगळंच लाल पेनाने लिहितोय, पूर्ण निळ्या पेनाने लिहू. वाटलं तुले तर उत्तर लिहू लाल पेनानं. पहिले सूत्र लिहू. मुद्दल गुणिले मुदत ती 4 लिहिते म्हणून तुम्ही 4 लिहिते का? पहिले पहिले काय आपलं? हे बी बरोबर आहे, पण तू तिचं पाहते काय सरळ लिहिते. अच्छा, हा हुशार आहे म्हणजे. तू म्हटलं का तिचं पाहते. तू जर हुशार आहे तर तुला खोड्याला नको पाहिजे होतं. तुम्ही सर आहे म्हणून कोट टाकलं म्हणे. 4 गुणिले 7000 गुणिले 2, 7000 गुणिले 2 गुणिले 4 असं बी चालेल. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. 70 दुनी 140, 140 चौक 560, 560 आलं. लिहा तिथे 560 रुपये सरळ व्याज. गणित क्रमांक घ्या. दशादशे 12.5 दराने. दशादशे 12.5 दराने 10,000 रुपयाचे. दशादशे 12.5 दराने 10,000 रुपयाची 5 वर्षाचे. 5 वर्षाचे सरळ व्याज काढा. दशादशे 12.5 दराने 10,000 रुपयाचे किती वर्षाचे? 5 वर्षाचे सरळ व्याज काढा. मग काढायचं 10,000 मुद्दल गुणिले व्याजाचा दर 12.5 गुणिले 5 भागिले 100. पॉइंट नंतर एक घर वरती, पॉइंट नंतर एक घर वरती. तो पॉइंट काढायचा आणि ते घर खाली द्यायचं. खाली किती झिरो झाले मग? 3. 1 2 3, 1 2 3. काय काय उरलं रे? 10 गुणिले 125 गुणिले 5. हा मग 125 गुणिले 10 1250 गुणिले 5. 5 शून्य 5 5 2, 5 दुनी 10 2 अच्छाले 1, 5 1 5 आणि 1 6250 रुपये व्याज. कोणतं व्याज? सरळ व्याज. कोणतं व्याज? सरळ व्याज.
किती झाले? 5वं गणित. दशादशे 15 दराने 12,000 रुपयाचे. दशादशे 15 दराने 12,000 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज काढा. दशादशे 15 दराने. सूत्र लिहित आहे सगळे? शाबास. पाठ झाला असेल? कोणाकोणाचं पाठ झालं? 4-5 दिवसांनी विचारीन. जर नाही आलं तर शनिवारी येतो जे, शनिवारी विचारीन मी सूत्र. $15,000 गुणिले 12 गुणिले 4 भागिले किती लोकांचं उत्तर झालंय? शाबास. चालते फटाफट. हा किती आलं? 7,000. करेक्ट. ठीक आहे. आता हे झालं सोपं, सगळ्यांना यायला लागलं. आता मी याच्यात काय करतो, थोडासा मसाला टाकतो आणि त्याला कठीण करतो. करू का? मग आता सोपं तर येत आहे, आपल्याला कठीण बी आलं पाहिजे. लिहा प्रश्न. दशादशे 4 दराने दशादशे 4 दराने 5,000 रुपयाचे 3 महिन्याचे सरळ व्याज काढा. दशादशे 4 दराने 5,000 रुपयाचे 3 महिन्याचे सरळ व्याज काढा. जे सूत्र झालं त्याने हातवरती करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 कोणी कोणी असं केलं रे? 5,000 गुणिले 4 गुणिले 3 भागिले 100. कोण असं केलं? कोणाचं उत्तर 600 आलं रे? 600 आले ना रे गदड्या. तुम्ही शांत बसा ना. कोणाचे उत्तर 600 आलं रे? तर 600 वाल्यांचं उत्तर बरोबर. कोण आहेत ते? 3 जण होते. पण ते तुम्ही सांगताच त्यांना हात काले घरी येतले. सूत्र तेच रे. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. मुद्दल किती रे? 5,000. जे आपल्याला येत नाही ते शिकी गे रे. मुद्दल गुणिले मुदत किती रे? मास लिहायचं भोवतळी. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर किती होता? 4% भागिले 100. असं तू न केलं असेल बरोबर का? फक्त हा महिने शब्दातून टाकला नसणार. जिथेही आपल्याला गणितात महिने हा शब्द येईल तेव्हा मुदत मध्ये लिहून घ्यायचं. हे का लिहायचं त्याच्यासाठी सांगतो. आता इथे जर महिने आलं, इथे जर मुदत महिन्यांमध्ये आली तर आपल्याला याच्यात 12 महिने
हे भागेला घ्यावे लागतात. आता हे जे 10 पहिले जे उत्तर देणार आहेत ना, यांना माहिती होतंय, कारण हे पहिले बी शिकले. आता तुम्ही नवीन आहे म्हणून तुम्हाला माहिती नाही, मग आता माहित करून घ्यायचं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता तुमची लेवल काय झाली, सेम झाली. तुम्हाला बी माहिती, त्यांना बी माहिती. जर प्रश्नामध्ये मुदत महिन्यांमध्ये दिलेली असेल, मग तिथे 3 महिने असो, 4 महिने असो, 11 महिने असो, 18 महिने असो, 50 महिने असो, 100 महिने असो, किती बी महिने असो, तर त्याला तसं लिहून घ्यायचं. आणि इथे आपल्याला महिने शब्द दिसल्याबरोबर खाली किती येतील, 12 महिने. वरती जरी 100 महिने असतील तरी बी खाली किती येतील, 12 महिने. आणि मग ते गणित सॉल्व्ह होईल. तुम्ही हे टाकले नाही आणि डायरेक्ट गणित सोडवलं, मग तुमचं उत्तर आलं असेल 600. बरोबर आहे की नाही? मग आपलं कुठे चुकलं, इथे आपण वरती महिने होते, खाली आपण बी महिने घ्यायला पाहिजे होते. जर हे वर्षात असलं, जे की पहिले 5 गणित आपण पाहिले, पहिल्या गणितात आपली मुदत किती होती पाहिजे? पहिल्या गणितात मुदत किती होती? 4 वर्ष होती. वर्ष आहे ना? पहिल्या गणितात 3 वर्ष होती, दुसऱ्या गणितात 5 वर्ष, तिसऱ्या गणितात 2 वर्ष, चौथ्या गणितात आणि 5व्या गणितात. म्हणजे ती जी मुदत होती आपली ती वर्षात होती, म्हणून आपण गुणिले 12 घेतला नाही आणि टाकलं बी नाही वर्ष. टाकलं का आपण 3 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष असं टाकलं का? कारण ते वर्ष होतं म्हणून आपलं सूत्र बरोबर बसत होतं. पण आता गणितात कसं काय केलं, महिने. मग हे महिने गेल्यावर खाले या 100च्या सोबत एक जण वाढतो, तो आहे 12 महिने. 12 महिन्यांपैकी 3 महिन्याचं व्याज देणं आहे, 12 महिन्यांपैकी 3 महिन्याचं व्याज द्यायचं आहे. म्हणून हे गणित आता असं सोडायचं. मग घ्या, 2 0 गेले, 2 0 गेले, 3 आहे का, 3 चौक 4 गेला, 4 गेला, काय काय उरलं रे, 50 रुपये 3 महिन्याचे सरळ व्याज. समजलं आता? आता असे गणित घेतो 5, म्हणजे तू अजून ध्यानात येईल. ठीक आहे, घे. हा काय कशाला 49.8? हा म्हणजेच 50 रुपये. असं काढलं तर 50 येईल ना, मग असंच काढायचं ना आपण. हा, आपण दुसरा आगोपणा करायचा नाही ना, सर जो शिकवतोय तेच शिकायचं आपण. चला, आलं का 50 रुपये? आता याच्या पुढचं गणित चुकणार नाही. कोणाकोणाला गॅरंटी, सर आता नाही चुकत. महिने आला बरे, खाली 12 महिने घ्यायचे. दुसरं एक सांगतो तुला आता, ते बी शिकी घे पहिले जाता. जर प्रश्नामध्ये मुदत दिवसांमध्ये असेल, समजा त्याने म्हटलं तर 14 दिवसाचे व्याज काढा. इथे लिहून घ्यायचं, वर्ष आहे, महिने का दिवस आहे. 3च लोक राहता. एक तर व्याज आपण वर्षात देतो, किंवा महिन्यात देतो, किंवा दिवसात देतो. जर दिवसांमध्ये आले तर खाली काय लिहायचं, 365 दिवस. वर्ष असेल तर काहीच लिहायची गरज नाही, महिने असतील तर गुणिले 12 महिने, आणि दिवस असतील तर गुणिले 365 दिवस. झालं पाठ. बस, एक बी गणित तुमचं सरळ व्याज चुकणार नाही, हे लक्षात ठेवणं पडेल. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करतो, मग 5-5 गणित पाहतो त्याचे, आणि ते गणित फक्त तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुमचं गणित पक्क होतं. घ्या 6 नंबरचं गणित का 7 नंबर. दशादशे 18 दराने, दशादशे 18 दराने 9,000 रुपयाचे. दशादशे 18 दराने 9,000 रुपयाचे 6 महिन्याचे सरळ व्याज काढा. आता सूत्र तसं नाही येणार. आता सूत्र कसं येईल, मुद्दल गुणिले महिने है ना, गुणिले व्याजाचा दर भागिले 100,
आणि तुला असं बी लिहिलं मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100 तरी बी बरोबर आहे. फक्त लक्षात ठेव की हे गणित कशात रे, महिन्यांमध्ये. पहिले घे भाऊ, 9000 गुणिले किती महिने, 6, लिहू तेवढी 6 महिने गुणिले 18 भागिले 100 भागिले 100 गुणिले 12 महिने. सोडा पटापट आता. अच्छा, तू सोडवतच होता का? हा, चालते चालते. पहिले 0 0 कट कर ना भावड्या. थकतो कशाले? 2 0 गेले, 2 0 गेले, काय उरलं मग? तू थकतोय रिकामा. ₹813. 810 रुपये. 810 रुपये. मुद्दल किती होता? 9000 गुणिले 6 महिने गुणिले 18 भागिले गुणिले. आता ढोरा माली करायची नाही. 0 0 0 0 कट. 6 1 6 दुनी. आता खाली फक्त 2 उरलाय. मग 2 1 बेनम. आता काय उरलंय रे वरती? 90 गुणिले 9. 9 0 0 9 9 झालं 810. इथून डायरेक्ट दुसऱ्या स्टेप मध्ये उत्तर झालं पाहिजे. 810. गणित क्रमांक 8. दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे. दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे. 14 महिन्यांचे. 14 महिन्यांचे सरळ व्याज काढा. दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे 14 महिन्यांचे सरळ व्याज काढा. सहा एक 6, 6 पंचे 30. झिरो उडवले. इकडे बी 1 2. अबे 3 कस काय उडवतोय तू? खाली 2च आहे तू. अरे 3 4 उडाय तू बरे. परत लिहू दे आता. 3000 गुणिले 14 गुणिले 2 भागिले 100 परत 12 आहे ना, गुणिले 12. 2. बस 2च उडव आता. काय काय उरलं? कर पटकन. कर ना इकडे. 30 गुणिले 14 डायरेक्ट 14 न दे. 14 0 420 गुणिले 20. अच्छा 8400 आलं का? दोन 0
परत लिहू 3000 14 गुणिले 20 भागिले 100 12. ठीक आहे. 0 0 कट. काय काय उरलं? शाबास. 3 भाग नको देऊ ना, 2च देता येत ना. तू 3 एकच काय देऊ शकते? बेस 12 केला, बेस आधी 14 केला, 20 का बरं खोडला? 20 तर राहू दे. आता काय काय राहिलं? 30 गुणिले 7 गुणिले 20 भागिले 6. 6 1 6 6 5 30. काय काय राहिलं आता? कर गुणाकार 3 5 गुणिले 7 5 7 लिहू 35 गुणिले 20. सोड. तू 12 सोड दिल का आपण? 700 उत्तर आलं का रे? उत्तर 700 येत आहे. गणित क्रमांक 9 लिहा. 10 13 दराने 20,000 रुपयाचे. 10 13 दराने 20,000 रुपयाचे 9 महिन्याचे सरळ व्याज काढा. काय शिकतोय रे आपण? नाही तर काय म्हणशील? काय माहित सर, उत्तर तर येतंय. टॉपिकचं नाव नाही माहिती पण उत्तर येतंय. मुद्दल 20,000 गुणिले 9 महिने गुणिले व्याजाचा दर 13 गुणिले भागिले 100 गुणिले 12 महिने. सोडवा व्यवस्थित. कॅल्क्युलेशन नाही येते पोरांना. पहा, आपल्याला कॅल्क्युलेशन येत आहे. जो शिकतो त्याला जमतं. जो शिकत प्रयत्नच करत नाही त्याला कसं काय जमणार आहे? 1 2 1 2 काय उरलं? 200 गुणिले 9 गुणिले 13 भागिले 12. आता तुम्हाला जर वाटतंय हे येतंय मध्ये तर नाही लिहायचं, मग हे की नाही लिहायचं महिने वगैरे, पण लक्षात ठेवतो. मग 3 चौक 3 त्रिक झालं. खाली एका संख्येला भाग दिला तर वरती एका संख्येला भाग द्यायचा, म्हणजे ते टॅली होतं. खाली कितीने भाग दिला आपण? 3 ने, तर वरती पण 3 ने. अजून बाजूला 3 ची संख्या देतील, भाग नाही देत फिरायचा. एक खाली एक वरती. आता काय काय उरलं रे? 200 गुणिले 3 गुणिले 13 भागिले 4. मग 4 आहे. आता 4 न पाहायचं कोणाला जातोय का? 4च्या वेळेत 13 येत नाही, 3 येत नाही, म्हणजे 200. 4 1 हालचा विषय संपला. 4 पंचे 4 0 50 गुणिले 3 गुणिले 13 50 त्रिक 150 गुणिले 13 0 13 पाचे 40 13 1 13 6 1950 रुपये 9 महिन्याचे सरळ व्याज आले, असं लिहिलं पाहिजे तिथं. म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला समजेल. 3 का किती आलं? जर भागाकार येत नशील तर पाहून घ्या ते लेक्चर. अजून बी वेळ गेलेली नाही. डबल पायानं जर भागाकार आपला चांगला होत असेल तर पहिलेलं काही वाया जात नाही.
भागाकार पाहिल्याबरोबर तुला दुसरं हे बी पाहणं पडेल, अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकांचा भागाकार, म्हणजे तुला चांगला भागाकार जमीन अजून. आणि डायरेक्ट भागाकारचं लेक्चर पाहण्यापेक्षा जर तुला पाढे पाठ केले तर मग अजून चांगलं समजेल. कारण आपल्याला हे समजलं पाहिजे की कोणती संख्या कोणत्या पाड्यात येते, बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी आपण 4 कसोट्या पाठ केल्या आहे, 2 ची, 3 ची, 4 ची आणि 5 ची केली की नाही. तर सगळं सिस्टमॅटिक केलंय, फक्त आपली बोंब पडली पाहिजे. आता आपण दिवसांचा प्रश्न घेऊ. या दशादशे 20 दराने 30,000 रुपयाचे, दशादशे 20 दराने 30,000 रुपयाचे 45 दिवसाचे, किती? 45 दिवसाचे सरळ व्याज काढा. आता दिवसाचं सगळ्यांना सांगितलंय काय करायचं. वरती जर दिवस असेल तर खाली किती घ्यायचे रे? 365. का ब? कारण एका वर्षाचे दिवस राहता 365, नाही तर तो 365 बोल जाशील तू. 365च का बर? कारण एका वर्षात किती दिवस राहता? 365. आणि लीप वर्ष असेल तर 366, पण 366 घ्यायची गरज पडत नाही. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. लिहिलं का सूत्र? मुद्दल 30,000, मुदत 45 दिवस गुणिले व्याजाचा दर किती रे? 20% भागिले 100 गुणिले 365. असं तू हे गणित डेकोरेशन मध्ये दिसलं पाहिजे. असं दिसत असेल तर तू बरोबर चालतोय. बरोबर चालतोय का? हा चालते. मग सेम तसंच 1 2 1 2 किती न भाग द्यायचा? 5 न. 5 साते 35, 1 5 त्रिक 5 न. मग वरती काय काय उरलंय? 3,000 गुणिले 9 गुणिले 2, 3 नम 27. 27,000 गुणिले 2 किती रे? 54,000 भागिले 73. आता इथे दिवसांमध्ये आपला 73चा पाठ पाहिजे किंवा मग लिहिता आला पाहिजे. कारण 73 काय रे? मूळ संख्या आहे, ती कोणाच्याच पाड्यात येत नाही, म्हणून 73नच भाग देणं पडेल. मग इथे लिहून घेऊ आपण. आता तुम्ही बी लिहि घ्या 73चा पाडा. आपण इकडे लिहून घेऊ. मी पुसतो, इथं लिहितो. 73 एक 73 दुनी 146, 73 त्रिक 219, 73 चौक 292, 73 पाचा 365, 73 पाचा 365, 73 सक 438, 73 साता किती रे? 511, 73 8 584, 73 9 657, 73 10 730. So 73चा पाडा बनाय टाकला सर ना. आपण 73 लिहिताय आणि बारे 73 1 73 753.82 आलं का बा? त्र्याहत्तर साता 511 उरले 29 झाले 290. 73 त्रिक 219 उरले 71. 71 उरले ना. मग 710 आहे ना. 73 नम 657, मग इथले उरले 53. हा पॉइंट 0. 73 साता 511, 19 उरले 19 आणि मग 0 हे झाले 190. 73 दुनी
739.72. 739.72. याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल की याच्यात जर त्याला कठीण गणित विचारायचं आहे तर तो कशाचं विचारेल? दिवसाचं. कारण त्याचं कॅल्क्युलेशन काय राहील? किचकट राहील. जमीन करे जमीन का काय हे किती होत ते? 500. हे होतं किती? हा 54,000 भागिले. हा आता हा पाडा जर आपल्यापाशी असला तरच आपण ते सोडवू शकतो, नाही तर नाही सोडवू शकत. 54,000 भागिले 73. 73च्या पाड्यात 5 येतो का? नाही. 4 येतो का? 54 येतो का? नाही. 0. हा मग 73च्या पाड्यात 540 किती नंबरवर येतो? तर 540 तर येतच नाही. मग 540 पेक्षा लहान संख्या 1 2 3 4 5 6 7. 73 7 511. मग 540 मधून 511 वजा करायचे. 40 मधून 11 गेले 29. 500 500 गेला 0. मग हे 29 लिहिले मी नाही. हे 29 आणि हा पुढचा 0 किती झाले रे? 290. मग 290 बी येत नाही, 92 येतो. मग याच्यापेक्षा लहान संख्या 3. मग 73 त्रिक 219. 290 मधून हे बाय हे 290 मधून हे 219 गेले. उरले किती? 71. हा 71 आणि हा 0 किती झाले? 710. 710 हा म्हणजे नम 73 नम 657. मग 710 मधून 657 वजा करायचे. 10 तून 7 गेला 3 आणि 11 तून 6 गेले 5. अच्छाले 1. 7 तून 7 गेला 0. 53. हा ठेवला पॉइंट ठेवला की इथे काय तो 0. 530. 530 मग परत येते 7. 511. मग किती उरले? 19. 19 वर परत हा 0 झाला म्हणजे 2. 739.72. प्रॅक्टिस करला तर येतं सगळं. आपल्याला येत नाही ना. 54,000 भागिले 73 हे गणित 10 वेळा सोडाय आलेला किती? फक्त पाडा समोर पाहिजे, हे की नाही? किती झाले? शेवटचं गणित, सरळ व्याज काळाचं शेवटचं गणित 43,800 रुपयाचे. 43,800 रुपयाचे. चार टक्के दराने 4% दराने 90 दिवसाचे सरळ व्याज काढा. या प्रश्नाचं उत्तर काढून ठेवायचं आणि ऑनलाईन वाले कमेंट मध्ये